आपल्या देशामध्ये एकीकडे नारी शक्ती वंदनच्या गप्पा मारल्या जात आहेत आणि दुसरीकडे मात्र एका जिल्ह्यातून 34 आदिवासी मुलींची तस्करी होते. म्हणजे महाराष्ट्रासह देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत, हे अल्पवयीन मुलींच्या विक्रीवरून त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आलेली एक गंभीर बाब. खरं तर महाराष्ट्रासह देशाच्या राज्यकर्त्यांचे, जनतेचे, आई-वडिलांचे डोळे उघडणारी ही बातमी आहे. खरं तर हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांची विक्री, तसेच धर्मांतर करण्याचं एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि या रॅकेटच्या माध्यमातून अर्थात राळेगाव मतदारसंघातून सक्रिय टोळीनं मागच्या 6 महिन्यात 34 आदिवासी मुलींची त्या ठिकाणी तस्करी केल्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे. आणि महाराष्ट्राचं गृह विभाग, आदिवासी विभाग किंवा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही. ही जर घटना खरी असेल तर लक्षात घ्या, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. उद्या पुणे जिल्ह्यात घडू शकते, परवा धाराशिव जिल्ह्यात घडू शकते, संभाजीनगरला घडू शकते, सातारा, सांगली, कोल्हापूरला घडू शकते आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या टोळीचं जर नेटवर्क असेल आणि आदिवासी महिलाच, खास करून मुलीच जर त्यांच्या टार्गेटवर असतील, तर ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. राज्याला मुख्यमंत्री आहेत, राज्याला गृहमंत्री आहेत आणि आदिवासी महिलांचा किंवा मुलींचा हा प्रश्न असल्यामुळं राज्याला आदिवासी विकास मंत्री सुद्धा आहे. आणि अशा धक्कादायक गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण यवतमाळ जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने असं जाहीर केलं की मागच्या 6 महिन्यामध्ये 34 आदिवासी मुली या गायब झालेल्या आहेत, त्यांची तस्करी झालेली आहे. आणि यासाठी एका ऑडिओ क्लिपचा सुद्धा रेफरन्स त्यांनी या ठिकाणी दिला. मला असं वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे नारी शक्ती वंदन विधेयक आणणार होते, महिला सशक्तीकरणासाठी, महिला स्वावलंबनासाठी आणि महिलांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी. मग ते विधानसभा असेल किंवा लोकसभा, लोकसंख्येच्या प्रमाणात आता मतदारसंघाची रचना करून महिलांचं आरक्षण 33% त्यांना देऊन त्यांना प्रतिनिधित्व देण्याची चर्चा होती. पण या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात 34 मुली गायब असतील, तस्करी झाली असेल, त्यांचं धर्मांतर झालं असेल, तर कसलं नारी शक्ती वंदन? यापेक्षा नारी सुरक्षित आहे का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. कारण आदिवासी मंत्र्यांनी ज्यावेळेस या प्रकरणाची माहिती त्यांच्यापर्यंत आली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी काही माहिती यवतमाळ जिल्ह्यातून माझ्यापर्यंत आलेली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. लवकरच सर्व बाजू पुढे येतील आणि अशा प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं आदिवासी मंत्री म्हणतात. मुळात या आरोपांची दखल आदिवासी मंत्री उईके यांनी घेतली ही गोष्ट खरी आहे. परंतु पोलीस अधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील, IG असतील किंवा राज्याचा गृह विभाग असेल, याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आणि जी व्हिडिओ क्लिप त्यांच्याकडे प्राथमिक पुरावा म्हणून समोर आलेली आहे, त्याच्यावर तात्काळ चौकशी लावून हे रॅकेट उद्ध्वस्त केलं पाहिजे. म्हणजे गोरगरिबांच्या, आदिवासींच्या मुलींना काहीतरी आमिष दाखवून जर तस्करी होणार असेल, त्यांचं नंतर काय होत असेल, धर्मांतर करून जशा काही घटना महाराष्ट्रात आणि देशासमोर येत आहेत त्या इतक्या भयानक आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा घटना घडणं हे खरं तर महाराष्ट्राला शोभणार नाही. आणि एक मुलीचे वडील म्हणून, आई म्हणून किंवा पालक म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रासह देशाच्या घराघरात या
मुलींच्या संरक्षणाच्या, महिलांच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये विचार आणि खरं तर आत्मपरीक्षण करावं लागेल, की आपल्या मुली पाठवायचे की नाही बाहेर. मग शिक्षणासाठी असेल, शाळेत असेल किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी असेल. आणि हे अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. कारण राळेगाव तालुक्यातील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री होत असून यामागे मोठं रॅकेट असल्याचा आरोप ज्यावेळेस करण्यात आला, हा यवतमाळ जिल्ह्यातला प्रकार आहे. त्यावेळेस महाराष्ट्र सुन्न विचारांनी या सगळ्या गोष्टीकडं पाहतोय. बातम्या होतील, चर्चा होईल. आपण सुद्धा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या युट्यूबच्या माध्यमातून काही गोष्टी महाराष्ट्रासमोर आणण्याचा आणि आपल्या आपल्या कुटुंबाकडं जबाबदारीनं लक्ष देण्याचा आणि मुलींचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करूयात. परंतु अशा घटना ज्या घडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का? कारण या प्रकरणातील संशयित मुलींची जी विक्री करण्याचा धंदा, जसं गोवंश तस्करी असेल, क्रिकेटचा सट्टा असेल, जुगारचा क्लब असेल किंवा लव्ह जिहादच्या घटना असतील, या सगळ्या कृत्यांमध्ये हे असले रॅकेट सहभागी असण्याची शक्यता खरं तर नाकारता येणार नाही आणि तसा आरोप सुद्धा केला जात आहे. ही अत्यंत गंभीरातली गंभीर बाब आहे. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, खरं तर तेही विदर्भातून येतात, यवतमाळ तसा तिकडचाच पट्टा आहे, आणि आदिवासी मंत्री वगैरे या सगळ्या लोकांनी पोलिसांना योग्य फ्री हँड देऊन पोलिसांना या सगळ्या 34 आदिवासी मुलींच्या म्हणजे जे काही सध्या गायब आहेत त्यांची चौकशी करून जे जे पोलिसांना वाटतात संशयित किंवा ज्यांची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे ती योग्य तपासणी करून कुणालाही पाठीशी न घालता, भले तो तस्कर साधा सुद्धा नसेलच, परंतु तो एक गंभीर आरोपी आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य तपास झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, सध्या महिलांचं लैंगिक शोषण असेल, आता हा तस्करीचा प्रश्न असेल, आणि सगळ्यात गंभीर म्हणजे मुलींचे धर्मांतर असेल. हे जर गंभीर प्रकार या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुलींसोबत घडत असतील किंवा कुठल्याही मुलींसोबत घडत असतील, वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे धार्मिक आश्रमाच्या नावाखाली, मग ते कुठल्याही धर्माचं असू द्या, महिलांचं मुलींचं लैंगिक शोषण असेल, IT सेक्टरमध्ये सुद्धा कामाच्या निमित्तानं नोकरी देण्याच्या बहाण्याने जर लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असतील आणि तक्रारी त्याच्या आल्या असतील, तर कुणाचाही मुलाहिजा न बाळगता त्या नराधमांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून किंवा एक जागरूक नागरिक म्हणून मला या सगळ्या गंभीर गोष्टीकडे सरकारनं पाहावं एवढंच या ठिकाणी वाटतं. आणि सरकारला विनंती आहे, त्या 34 आदिवासी मुलींना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि गुन्हेगारांना मात्र कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं? हे फक्त यवतमाळ जिल्ह्यातलाच प्रकार आहे की महाराष्ट्रात तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात असे प्रकार घडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. आपण यावर योग्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा. इतरही व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.